जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 167. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. प्रभुचरणी चित्तलय होण्यासाठी ज्या गोष्टींची जरूर आहे त्या सर्व गोष्टी म्हणजेच हृदयामध्ये सीताराम अखंड विराजमान होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे हे आम्हाला मागच्या भागामध्ये तुलसीदासांनी सांगितलं. वाल्मिकी ऋषींनी श्रीरामांना कुठं राहावं याबद्दल सांगताना हा साधक बोध आम्हाला केला आणि ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या तदनुसार जर आमचं हृदय अंतःकरण किल्मिषरहित कोणत्याही प्रकारच्या कपटदंभाविरहित असं आम्ही करू शकलो, अर्थात भगवंताच्या नामस्मरणानं, सद्गुरू सानिध्यानं, सद्गुरूंच्या चरणी अखंड मती स्थिर करून जर हे साधू शकलो तर त्यालाच उद्धार म्हणतात असं संत सांगतात. आणि यामध्ये आता पुढे वाल्मिकी ऋषी श्रीरामांना राहण्यासाठी आता जागा वनवासामध्ये जी सांगता आहेत त्याबद्दलचं वर्णन तुलसीदास करणार आहेत. तर आपण बघितलं की वेगवेगळ्या ठिकाणी राहा असं सांगितलं. वेगवेगळ्या म्हणजे त्या सगळ्याचं स्थान एकच आहे, हृदय. फक्त ते हृदय कसं असो आणि त्या ठिकाणी तुम्ही राहा हे वाल्मिकींनी सांगितलं. आज सांगतायत, एही विधी मुनिवर भवन देखाए, बचन सप्रेम राम मन भाए. कह मुनि सुनहु भानुकुल नायक, आश्रम कहूँ समय सुखदायक. अशा प्रकारे तुलसीदास म्हणतायत की मुनिश्रेष्ठ वाल्मिकींनी श्री रामचंद्रांना घरं दाखवली बरं का, म्हणजे हृदयाची घरं. आणि त्यांचे ते गोड शब्द ऐकून श्रीरामांना खूप आनंद झाला. पण त्यानंतर मुनिश्रेष्ठ वाल्मिकी म्हणतायत, हे भानुकुल नायक ऐका, आता मी तुम्हाला सुखदायक ठरेल असा आश्रम सांगतो. आणि मग सांगतायत, चित्रकूटगिरी करहु निवासु, तह तुम्हार सब भांति सुपासु. सैलु सुहावन कानन चारु, करिके हरि मृग बिहग बिहारु. नदी पुनीत पुराण बखानी, अत्रि प्रिया निज तपबल आनी. सुरसरी धार नाउ मंदाकिनी, जो सब पातक पोतक डाकिनी. अत्रि आदि मुनि बर बहु बसही, करही जोग जप तपतन कसही. चलहु सफल श्रम सब कर करहु, राम देहु गौरव गिरि बरहु. चित्रकूट महिमा अमित, कही महामुनि गाई. आई नहाए सरित बर, सिय समेत दो भाई. वाल्मिकी सांगतायत प्रभूंना, प्रभू आपण आता चित्रकूट पर्वतावर निवास करा. तो तुमच्या राहण्याच्या दृष्टीनं सोयीस्कर आहे. अतिशय सुंदर असा पर्वत आहे आणि वनप्रदेश आहे. विविध प्राणी आणि पक्ष्यांचं विहारस्थल सुद्धा आहे.
आणि ज्या सरितेची, नदीची पुराणांमध्ये सुद्धा प्रशंसा केली जाते अशी ती पवित्र नदी तिथं आहे. आणि ती कशी आली आहे त्याचं वर्णन करतायत. अत्रिप्रिया निज तपबलानी. अत्रिप्रिया म्हणजे अत्री ऋषींची पत्नी माता अनसूया हिनं आपल्या तपोबलानं ह्या नदीला तिथं आणलंय बरं का. ती गंगेचीच धार आहे आणि मंदाकिनी असं नाव आहे तिचं. पहा बरं, आपल्याला माहिती आहे अनसूया मातेची गोष्ट, ज्यामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेशांना बालक रूपामध्ये येण्यास भाग पाडलं ह्या मातेनं. असं तिचं पातिव्रत्य होतं. आणि पुढे तो भाग येईलच. अतिशय सुंदर भाग आहे ज्यामध्ये माता अनसूया माता सीतेला पतिव्रता धर्माबद्दल सांगते. अशा ह्या मातेनं आपल्या तपोबलानं ज्या नदीला तिथं अवतरित केलं, गंगेचाच भाग, त्या नदीला तिथं मंदाकिनी असं नाव आहे. आणि कशी आहे ती नदी तर सर्व पापरूपी बालकांना म्हणजे छोट्या मोठ्या कुठल्याही पापांना खाऊन टाकणाऱ्या म्हणजे नष्ट करणाऱ्या डाकिणीसारखी असं म्हटलंय तुलसीदासांनी. त्या पर्वतावर चित्रकूटावर अत्रींसारखे श्रेष्ठ ऋषीमुनी निवास करतात, जे योग जप आणि तप यांनी आपलं शरीर झिजवत असतात म्हटलंय. करही जोग जप तप तन कसही. बरं का. आणि त्यामुळे असे हे ऋषीमुनी तिथं तपश्चर्येत रत असल्यामुळे हे रामा चला त्या सर्वांचं परिश्रम आपण सफल करा आणि पर्वतश्रेष्ठ चित्रकूट पर्वताला तुमच्या तिथं निवासानं गौरव प्राप्त करून द्या. अशा गोड शब्दात वाल्मिकी ऋषींनी श्रीरामांना चित्रकूटावर निवास करायला सांगितलं. आणि अपार महिमासुद्धा चित्रकूटाचं वर्णन करून सांगितला. इथं आपल्याला वाल्मिकींच्याच मुखातून तुलसीदास सांगतायत. आणि वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला माहीत असेल तर खूप सुंदर चित्रकूट वर्णन वाल्मिकी ऋषींनी केलेलं आहे. किंबहुना वाल्मिकी ऋषींच्या दर्शनाच्या अगोदर जे यमुनामाईचं दर्शन आणि स्नान सीताराम लक्ष्मणांनी केलं तिथंपासूनचा जो प्रसंग आहे वाल्मिकी मिलनाचा आणि पुढे चित्रकूट निवासाचा, हा वाल्मिकी रामायणामध्ये अद्भुत रीतीनं वर्णन केलं आहे. जशी माता सीतेनं गंगा मातेची पूजा केली होती तशीच ती तिथं यमुना मातेचीही पूजा करते. आणि काय मागते तर हेच मागते पुन्हा की 14 वर्ष माझ्या पतींची तपस्या पूर्ण व्हावी आणि मी पुन्हा एक गोड गोष्ट सांगितली तिथं वाल्मिकींनी की मी पुन्हा माझ्या कौसल्या मातेचं आणि यशस्विनी अशा सुमित्रा मातेचं दर्शन मला व्हावं 14 वर्षानंतर, असा तो श्लोक घातलाय वाल्मिकीने तिथे. म्हणजे सीता मातेच्या मनामध्ये सतत आपल्या अयोध्यापुरीची आठवण आहे, स्मरण आहे, तिथल्या लोकांचं स्मरण आहे. पुढे तो भाग येईलच आजच्या भागामध्येच की रामांना किती आठवण व्हायची. त्यामुळे तिथे चित्रकूटावर राहा असं सांगितलं तेव्हा सीतामातेसह दोन्ही भावांनी या श्रेष्ठ नदीमध्ये मंदाकिनीमध्ये स्नान केलं. आणि आता श्रीराम म्हणतायत, रघुबर कहे उलखन भल घाटू करहु कतहु अब ठाहर ठाटू लखन दीख पाया उतर करारा चहुदिसी फिरे धनुष जिमिनारा नदीपन सरस मद मदाना सकल कलुष कली साउजनाना चित्रकूट जनु अचल अहेरी चुकईन घात मार मुठ भेरी.
श्रीरामचंद्र म्हणतायत, लक्ष्मणा फार सुंदर घाट आहे हा, तेव्हा आता इथंच कुठंतरी राहण्याची व्यवस्था कर. बरं का, लक्ष्मणानं सुद्धा ह्या सुंदर नदीच्या उत्तरेकडचा उंच किनारा जो होता तो बघितला आणि म्हणाला लक्ष्मण की याच्या चारही बाजूंनी धनुष्यासारखा वळण घेतलेला ओढा आहे, पाण्याचं स्थान आहे आणि मंदाकिनी नदी ही जणू त्या धनुष्याची प्रत्यंच आहे आणि शम दम दान हेच त्या नदीचे बाण आहेत. बरं का, काय सुंदर वर्णन केलंय पहा. म्हणजे चित्रकूटामध्ये गेल्यानंतर आज देखील बरं का अनेक ऋषीमुनी, त्यामधले काही आमच्या नेत्रांना दिसू शकतात आणि काही आमच्या नेत्रांना दिसू शकत नाहीत, असे अनेक ऋषीमुनी आजसुद्धा चित्रकूटावर राम सीतेच्या ध्यानामध्ये मग्न आहेत. आणि त्यामुळेच इथं तुलसीदास म्हणतायत की शम दम आणि दान हे बाण आहेत. आपल्याला माहीत असेल तर चित्रकूटावरचे साधू अनेक तिथल्या तीर्थयात्रींच्या निवासाची भोजनाची सोय करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे सीतारामांचं दानाचं व्रत जे आहे ते आज देखील ते ऋषीमुनी सांभाळतात, तर त्या काळात किती सांभाळत असतील, त्यामुळे दान म्हटलंय. आणि शमदम, कारण त्या ऋषीमुनींच्या इंद्रियांची बाहेरची आसक्तीच नाहीशी झाल्यामुळे ते सतत शांतीमध्ये निमग्न आहेत, असा तो चित्रकूट निवास आहे. म्हणूनच तिथे प्रतिरूप शांती नांदते. आणि म्हणून लक्ष्मण म्हणतोय की कलियुगातली सर्व पापं ही हिंस्त्र पशु आहेत. म्हणूनच आम्हाला तुलसीदासांनी इथं कलियुगातलं म्हटलंय पहा, की हिंस्त्र पशु असतील सर्व पाप, तर चित्रकूट हा जणू स्थिर शिकारी आहे, म्हणजे सतत निवास करणारा, तिथंच राहणारा असा तो शिकारी आहे आणि त्याचा नेम कधी चुकत नाही. म्हणजेच कोणतंही पाप त्या चित्रकूटावर ठरू शकत नाही. आणि म्हणूनच ती अत्यंत पवित्र आणि सुंदर अशी तपस्थली आहे आजसुद्धा. असं म्हणून लक्ष्मणानं दाखवलं की असं कही लखन ठाऊ देखरावा, थलु बिलो की रघुबर सुख पावा, रमेऊ राम मनु देवन जाना, चले सहित सुर थपति प्रधाना, कोल की रात बेश सब आए, रचे परन तृण सदन सुहाए, बरनी न जाहि मंजु दुई साला, एक ललित लघु एक बिसाला, लखन जानकी सहित प्रभु, राजत रुचिर निकेता, सोह मदनु मुनि बेश जनु, रति ऋतुराज समेता. लक्ष्मणानं जेव्हा ते स्थान दाखवलं, श्रीरामांना खूप आनंद झाला. आणि त्याच वेळी देवांना समजलं की श्रीराम या जागी रमलेत. त्यामुळे स्थापत्य विशारद विश्वकर्म्याला घेऊन ते सर्व देव तिथे आले. कसे आले तर कोल आणि भिल्लांच्या रूपानं आले. बरं का, आणि अतिशय दिव्य पानं आणि गवतांनी सुंदर 2 कुटी बनवल्या तिथं. एक छोटी कुटी होती आणि एक दुसरी मोठी कुटी होती. आणि लक्ष्मण जानकीसह प्रभू श्रीराम त्या सुंदर गवत पानांच्या घरामध्ये शोभून दिसत होते. जणू कामदेवच मुनिवेश धारण करून आपली पत्नी रती आणि वसंत ऋतू सह तिथं शोभत होता. पुन्हा पहा, सीताराम लक्ष्मणाला काय उपमा देणार. ज्यांनी ह्या कामदेवाचं दहन केलं ते शिवभगवान, त्यांचे आराध्य श्रीराम. त्यामुळे श्रीराम सीता लक्ष्मणाला कामदेव रती आणि वसंताची उपमा शोभेल का. पण आम्हाला समजावं की त्यांचं सौंदर्य, त्यांचं शील, त्यांचं तिथे जे ते
वसले इतका मोठा काळ, दीर्घ काळ, त्या काळामध्ये त्यांच्या तिथल्या वास्तव्यानं पुनीत झालेली ती जागा हे आम्हाला समजावं यासाठी तुलसीदास अशी उदाहरणं देतात. आणि त्यामुळे पुढे म्हणतात की जेव्हा समजलं की सीता, राम, लक्ष्मण तिथे आहेत, तेव्हा अमर नाग किन्नर दिसी पाला, चित्रकूट आये तेहि काला, राम प्रणाम कीन्ह सब काहू, मुदित देवलहि लोचन लाहू, बरषि सुमन कह देव समाजू, नाथ सनाथ भये हम आजू, करि बिनती दुख दुसह सुनाए, हर्षित निज निज सदन सिधाए, चित्रकूट रघुनंदन छाए, समाचार सुनी सुनी मुनि आए, आवत देखी मुदित मुनि बृंदा, किन्ह दंडवत रघुकुल चंदा, मुनि रघुबर ही लाई उरलेही, सुफल होन हित आशीष देही, सिय सौमित्री राम छवि देखहि, साधन सकल सफल करि लेखहि, जथा जोग सन्मानि प्रभु विदा किए मुनि वृंदा, करहि जोग जप जाग तप, निज आश्रम नि सुचंदा, यह सुधि कोल की रात न पाई, हर्षे जनु नवनिधि घर आई, कंद मूल फल भरी भरी दोना, चले रंक जनु लूटन सोना, तिन्ह मह जिन्ह देखे दो भ्राता, अपर तिन्ह ही पूछहि मगु जाता, कहत सुनत रघुबीर निकाई, आई सबनी देखे रघुराई, करहि जोहारु भेट धरि आगे, प्रभु ही बिलो कही अति अनुरागे, चित्र लिखे जनु जह तह ठाढ़े, पुलक शरीर नयन जल बाढ़े, राम स्नेह मगन सब जाने, कही प्रिय बचन सकल सन माने, प्रभु ही जोहारी बहोरी बहोरी, बचन विनीत कहि कर जोरी, अब हम नाथ सनाथ सब भये देखी प्रभु पाय, भाग हमारे आगमनु राउर कोसल राय, धन्य भूमि बन पंथ पहारा, जह तह नाथ पाऊ तुम धारा, धन्य बिहग मृग कानन चारी, सफल जन्म भये तुम्हि निहारी, हम सब धन्य सहित परिवारा, दीख दरसु भरी नयन तुम्हारा, किन्ह बासु भल ठाऊ बिचारी, यहाँ सकल ऋतु रहब सुखारी, हम सब भांति करब सेवकाई,
करिके हरि अहि बाघ बराई, बनबे हडगिरी कंदर खोहार, सब हमार प्रभु पग पग जोहार, तह तह तुम्हि आहे रखेला उब, उर सरनीर झर जल ठाऊ देखाऊब, हम सेवक परिवार समेता, नाथ न सकुचब आयसु देता, वेद बचन मुनि मन अगम, ते प्रभु करुणा है न, बचन किरातन के सुनत, जिमि पितु बालक नैन, राम ही केवल प्रेम पियारा, जानी लेऊ जो जाननी हारा, राम सकल बन चर तब तोषे, कही मृदु बचन प्रेम परिपोषे, विदा किए सिर नाई सिधाए, प्रभु गुण कहत सुनत घर आए, एहि विधि सिय समेत दो भाई, बसहि विपिन सुर मुनि सुखदाई. श्रीराम तिथे आलेत म्हटल्यावर सर्व देव त्यांच्या दर्शनासाठी आले. आपण बघितलं नाग, किन्नर, दिग्पाल हे सुद्धा चित्रकूटावर आले. श्रीरामांनी त्यांना प्रणाम केला बरं का. आणि आपल्या डोळ्यांचं पारणं फिटल्यामुळे देव आनंदित झाले. फुलं उधळली देवांनी आणि म्हणाले, हे नाथ, आज तुमच्या दर्शनानं आम्ही सनाथ झालो. आणि त्यानंतर आपली असह्य दुःख देवांनी श्रीरामांना सांगितली आणि त्या दुःखाचा नाश करण्याचं आश्वासन श्रीरामांकडून मिळवून आनंदानं ते आपापल्या स्थानी निघून गेले. किंबहुना खरंच नाही का, श्रीरामांचा मुख्य उद्देशच ह्या देवांचा संतोष, त्यांची दुःख निवृत्ती हाच होता अवतार धारणामागे. त्यामुळे जेव्हा ते सर्व देव निघून गेले त्यानंतर रघुनाथ चित्रकूटावर आहेत हे ऐकून अनेक मुनीसुद्धा दर्शनाला आले. आणि रघुकुलचंद्र श्रीरामांनी ह्या आनंदित मुनिमंडळींना येताना पाहून त्यांना दंडवत प्रणाम केला. मुनिगणांनी श्रीरामांना हृदयाशी धरलं आणि तुमच्या कार्यात सफल व्हा असा आशीर्वाद दिला बरं का. सीता, लक्ष्मण, राम यांचं सौंदर्य बघून आपल्या सर्व साधनांचं साफल्य झालं, सुफळ संपूर्ण झाली आपली साधना. जे काही देहदंडन करून आम्ही जप, योग, याग करत होतो ते सफल झालं असं मुनींना वाटलं. आणि सर्व मुनिमंडळींचा यथायोग्य सत्कार सन्मान करून श्रीरामांनी त्यांना परत पाठवून दिलं. आणि फार महत्त्वाची गोष्ट की आता श्रीराम येऊन इथं वास करतायत हे बघितल्यावर सर्वजण आपापल्या आश्रमांमध्ये आता निर्धास्तपणे कोणत्याही राक्षसी प्रवृत्तीला आणि राक्षसांना न जुमानता, त्यांच्याबद्दल भीती न बाळगता निर्धास्तपणे योग, जप, यज्ञ आणि तप करू लागले. वनातल्या कोल आणि भिल्ल मंडळींना सुद्धा समजलं की श्रीराम सीता आलेत, तेव्हा जणू नवनिधी मिळावी असे ते आनंदित झाले. आणि पहा बरं काय गोड पहा, कंदमूल फल भरी भरी दोना, चले रंक जणू लूटन सोना. काय गोड की द्रोणांमध्ये कंदमुळं फळं भरभरून घेऊन आले. खरोखर हे भिल्ल कोल लोक जे आहेत तो सर्व समाज, त्यांच्यामध्ये एक स्वाभाविक दानीपणा असतो, दानशूरपणा असतो. जे आहे ते स्वतःला सुद्धा कमी करून घेतील, पण ज्यांना आवश्यक आहे किंवा असे जे ऋषीमुनी, तापसी, तपस्वी, इथं तर प्रत्यक्ष भगवंत भगवती आहेत, त्यांच्यासाठी ते घेऊन येतात. हा अनुभव वनामध्ये फिरणाऱ्या अनेक तपस्वी साधू मुनींना येतो की मोठमोठे
श्रीमंत लोक सुद्धा जे करू शकणार नाहीत तसं आदरातिथ्य हे भिल्ल आणि कोल लोक करतात. आणि त्यामागे असतं काय तर शुद्ध मन. जोपर्यंत मनशुद्धी होत नाही तोपर्यंत स्वतःचा विचार न करता दुसऱ्यासाठी काही करण्याचा विचार मनामध्ये येऊ शकत नाही. म्हणून आमचे महाराज म्हणाले, निस्वार्थी बनणं ह्याचं नाव परमार्थ खरोखर. आणि त्यामुळे आणि तुलसीदास म्हणतात, जणू दरिद्री लोक सोनं लुटायला निघावं तसे हे निघाले होते. हे दरिद्री कसे हो, पण कसं आहे की तिथे प्रत्यक्ष श्रीरामांचं दर्शन होणार आहे त्यांना, त्यामुळे त्यांची सेवा करायला मिळणं हेच अहोभाग्य असं त्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे तुलसीदास म्हणतायत की जणू सोनं लुटायला निघावं या भावानं ते निघाले. हाच तो शुद्ध सेवाभाव. अत्यंत कठीण आहे, किंबहुना येईलच पुढे बघूयात. तुलसीदास वर्णन करतायत, ज्या लोकांनी या दोन्ही भावांना पूर्वी बघितलं होतं त्यांना हे इतर सर्व लोक सीतारामांबद्दल विचारत होते बरं का. आणि अशा रीतीनं सौंदर्याचे अधिपती श्रीराम त्यांच्याबद्दल सांगत ऐकत सर्वांनी येऊन रामांचं दर्शन घेतलं. त्या आणलेल्या सर्व भेटी समोर ठेवून जोहार केला आणि अतिशय प्रेमानं प्रभूंना बघत राहिले. चित्राप्रमाणे मुग्ध होऊन बघत राहिले. शरीर रोमांचित झालं होतं आणि नेत्रातून प्रेमाश्रूंची धार लागली होती. शुद्ध सेवाभावाशिवाय, शुद्ध दास्यभावाशिवाय ही भावना अंतःकरणात उचंबळून येतच नाही. आमची सगळी रड तिथंच आहे. त्यामुळे ह्या लोकांकडून भक्ती शिकावी खरोखर. आणि म्हणून श्रीरामांना त्या प्रेमाचं महत्त्व किती आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे श्रीरामांनी त्यांना असं प्रेममग्न होताना बघून त्यांच्याशी अतिशय गोड बोलत त्यांचा सुद्धा यथोचित आदर सत्कार केला. वारंवार रामांना जोहार करत हात जोडून ते म्हणत होते, हे प्रभू, आज तुमच्या चरणांचं दर्शन झालं आणि आम्ही सनाथ झालो. हे कौसलराज, आमचं खूप भाग्य आहे ज्यामुळे तुमचं इथं आगमन झालं बरं का. पुढे म्हणाले, हे नाथ, धन्य भूमी बन पंथ पहारा, जह जह नाथ पाव तुम धारा. हे नाथ, तुमचे चरण जिथं पडले ती पृथ्वी, वन, मार्ग, पर्वत धन्य आहेत. तुम्हाला बघून ज्यांचा जन्म सफल झाला ते वनात फिरणारे पक्षी आणि पशु धन्य आहेत. असंच असतं पहा. सद्गुरू भगवंत ज्या ठिकाणी पाय ठेवतात ती जमीन पुलकित होते. आज सुद्धा गोंदवल्यातून चालताना आमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या येतच की या भूमीवरून आमचे महाराज चालले. त्यामुळे त्या भूमीचा प्रत्येक कण आमच्यासाठी रामस्वरूप आहे खरं. महाराजांच्या स्पर्शाची प्रत्येक गोष्ट ही भगवत स्वरूप आहे. संबंध महाराज त्या वस्तूच्या प्रत्येक कणामध्ये वसलेले आहेत. आणि हाच भाव ह्या कोल आणि भिल्ल लोकांचा आहे की श्रीराम इथे येऊन वसले, तिथली पृथ्वी धन्य झाली म्हणाली. डोळे भरून तुमचं दर्शन झालं आम्हाला, त्यामुळे आम्ही सर्व आमच्या परिवारासह धन्य झालो. आणि तुम्ही खूप चांगल्या ठिकाणी वास केला हे म्हणतात बरं का ते श्रीरामांना, ज्यामुळं सर्व ऋतूंमध्ये तुम्ही इथं सुखानं राहाल. ती चित्रकूट निवासाची विशेषता आहे. आजसुद्धा सर्व ऋतूंमध्ये तिथे एक प्रकारची समतल अशी अवस्था हवेमध्ये सुद्धा असते. त्यामुळे इथे तुलसीदास सांगतायत, ते कोल भिल्ल लोक सांगतायत श्रीरामांना की सर्व ऋतूंमध्ये तुम्ही इथं सुखानं राहाल. आम्ही तुमचं रक्षण करू बरं का. किती गोड भाव आहे पहा की श्रीरामांना सांगतायत की हत्ती, सिंह, सर्प, वाघ यांच्यापासून तुमचं रक्षण करून आम्ही तुमची सेवा करू. हे प्रभू, इथली घनदाट वन, पर्वत, गुहा, दर्या यांची आम्हाला खडानखडा माहिती आहे. सगळं आम्हाला माहिती आहे ही जागा. त्यामुळे तुम्हाला तुमचं रक्षण आम्ही करू. हा शुद्ध सेवाभाव आहे पहा.
ह्याच्यामध्ये प्रभू सर्वज्ञ आहेत, सर्व शक्तिमान आहेत हा भाव नाही असं नाही, पण तो सेवा करणाऱ्याच्या मनामध्ये काहीही करून आपल्या आराध्याला त्रास होऊ नये ही एकच भावना असते. आणि आम्ही असताना तुम्ही का कष्ट घेता हा भाव असतो. त्यामुळे म्हणतायत ही सर्व जागा आम्ही तुम्हाला दाखवू सुद्धा, तुम्ही इथे तुम्हाला सर्व तलाव झरे जलाशय दाखवू. आम्ही किती गोड पहा, हम सेवक परिवार समेता, आम्ही आमच्या कुटुंबासह तुमचे सेवक आहोत. त्यामुळे हे नाथ आम्हाला आज्ञा देण्यास संकोच करू नका, तुम्हाला जे हवं ते सांगा. हा शुद्ध सेवाभाव अत्यंत कठीण आहे खरंच. काल जेव्हा हे बघत होते तेव्हा ह्या सेवाभावापाशी येऊन अडखळले की हा सेवाभाव आचरणात आणण्यास किती अवघड आहे असं वाटून पुढं काही बोलवेच ना. की हा सेवाभाव दास्यभाव अंतःकरणात बिंबण्यासाठी मी कुणीही नाही हा भाव प्रथम अंतरंगात यावा लागतो असं कुठंतरी वाटतं. आणि मुख्य म्हणजे भगवंत आणि सद्गुरू सत्पुरुष हे त्यांच्यासाठी आम्ही जे काही करतो ती सुद्धा खरं बघायला गेलं तर तेच आमची सेवा करत असतात. आम्हाला त्यांनी एखादी सेवा देणं ही सुद्धा आमचीच सेवा आहे, ज्या योगे आमचं अंतरंग शुद्ध होऊन आम्ही प्रभुचरणी लागू. त्यामुळे जसं आपण मागे बघितलं की नाथा घरी चंदन घासतो श्रीहरी, त्यामुळे कोणतीही गोष्ट भगवंतांची सद्गुरूंची संत सत्पुरुषांची सेवा आम्ही करतो आहोत हा भाव अंतरंगात येऊच शकत नाही खऱ्या दासाच्या. आणि तरीसुद्धा त्यांच्या देहाला कष्ट होऊ नयेत म्हणून शक्य तितकं करण्याचा प्रयत्न या दासाचा असतो. मग तो लक्ष्मण असो, हनुमंत असोत, भरत असो, अथवा हे कोल भिल्ल लोक असोत जंगलातले, त्यांच्यामुळे हा जंगलाचं हे वास्तव्य सीतारामांना सुखकर झालं. कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना झाला नाही. आणि त्यामुळे म्हणतायत की आम्हाला आज्ञा द्यायला संकोच करू नका. आणि फार गोड सांगितलं भा तुलसीदासांनी की कसे आहेत करुणाधाम श्रीराम, तर वेदवचनांना आणि मुनींना सुद्धा जे अगम्य आहेत असे करुणेचं धाम श्रीराम या कोल भिल्लांचं बोलणं ऐकत होते. ज्याप्रमाणे पिता आपल्या बालकांचं वचन कौतुकाला ऐकतो. आणि पुढे म्हणतायत श्रीराम फक्त प्रेमाचे भुकेलेत, शुद्ध प्रेमाचे भुकेलेत. आणि ज्याला जाणायचं असेल त्यानं जाणून घ्यावं बरं का. जानी लेऊ जो जान निहारा. आणि मग श्रीरामांनी अतिशय प्रेमपूर्ण मृदू वचन बोलून त्या वनात वावरणाऱ्या सर्व लोकांना संतुष्ट केलं. आणि मग त्यानं निरोप दिला. सर्वजण मस्तक नमवून निघाले, प्रभूंचं गुणगान करत घरी आले बरं का. आणि अशा रीतीनं देव आणि ऋषीमुनी यांना सुख देणारे हे श्रीराम लक्ष्मण दोन्ही बंधू आणि सीता माता वनामध्ये निवास करू लागले. आणि मग कसा तो निवास होता तर जब ते आई रहे रघुनायक, तब ते भयउ बनु मंगलदायक। फूलहि फलहि बिटप विधि नाना, मंजू बलित बर बेली बिताना। सुरतरु सरिस सुभाय सुहाए, मनहु विबुध बन परिहरि आए। गुंज मंजुतर मधुकर श्रेणी, त्रिविध बयारी बहई सुख देनी। नीलकंठ कलकंठ सुक, चातक चक्क चकोर,
भाति भाति बोलहि बिहग, श्रवण सुखद चित चोरा। करिके हरि कपि कोल कुरंगार, बिगत बैर बिचरहि सब संगार। फिरत अहेर राम छवि देखी, होहि मुदित मृग वृंद विशेषी। विबुध विपिन जह लगी जग माही, देखी राम बनु सकल सिहाही। सुरसरी सरसाई दिन कर कन्या, मेकल सुता गोदावरी धन्या। सब सर सिंधु नदी नदनाना, मंदाकिनी कर करहि बखाना। उदय गिरी अरु कैलासु, मंदर मेरु सकल सुरबासु। सैल हिमाचल आदि कजेते, चित्रकूट जसु गावहि तेते। विधि मुदित मन सुखुन समाई, श्रम बिनु विपुल बड़ाई पाई। चित्रकूट के बिहग मृग, बेली बिटप तृण जाति। पुण्य पुंज सब धन्य अस, कहहि देव दिन राति। नयनवंत रघुबर ही बिलोकी, पाई जन्म फल हो ही बिसोकी। परसी चरण रज अचर सुहारी, भये परम पद के अधिकारी। सोबनु सैलु सुभाय सुहावन, मंगलमय अति पावन पावन। महिमा कहिया कवनि विदितासु, सुख सागर जह किन्ह निवासु। पय पयोधि तजी अवध बिहाई, जह सिय लखनु राम रहे आई। कहि न सकहि सुषमा जसि कानन, जो सत सहस होहि सहसानन। सो मैं बरनि कहूँ विधि केहि, डाबर कमठ की मंदर लेहि। सेवहि लखनु करम बन बानी, जाई न सीलु सनेहु बखानी। छिनु छिनु लखि सिय राम पद, जानी आप परनेहु। करतन सपनेहु लखनु चितु, बंधु मातु पितु गेहु। अशा रीतीनं रघुनाथ येऊन राहिले तेव्हापासून ते वन मंगलदायकच झालं. अनेक वृक्ष फळं सर्वजण भाग्यवंत होते की तिथे प्रत्यक्ष सीताराम निवास करतायत. विविध एकमेकांना बिलगलेल्या वेलींचे मंडप तिथं तयार झाले होते. कल्पवृक्षाप्रमाणे सुंदर वृक्ष होते. जणू देवांचं नंदनवन सोडून तिथं सीतारामांसाठी येऊन निवास केला होता त्यांनी. भ्रमरांच्या पंक्ती सुंदर गुंजारव करायच्या. सुंदर मंद सुगंधित हवा व्हायची. मोर, कोकिळा, पोपट, चक्रवाक, चकोर पक्षी कानांना सुख देणारे आणि आकर्षक असे बोल बोलायचे. विविध प्राणी परस्पर वैरभाव सोडून एकमेकांसोबत आनंदानं राहत होते. आणि फिरत अहेर राम छबी देखी, वनामध्ये फिरताना श्रीरामांची छवी बघून सर्व पक्षी आणि पशु अत्यानंदित व्हायचे. आणि जितकी म्हणून देवांची वनं आहेत ती सर्व श्री रामचंद्रांचं हे चित्रकूट वन बघून समाधान पावायचे. सर्व नद्या, गंगा, सरस्वती, यमुना, नर्मदा, गोदावरी, सर्व तलाव, समुद्र, नद्या हे सर्व मंदाकिनीचं महात्म्य सांगायचे, कारण त्या किनारी श्रीराम वसतायत.
विविध पर्वत चित्रकूटाची कीर्ती गाऊ लागले. विंध्याचल खूप आनंदित होता, कारण विनासायासला फार मोठं महात्म्य प्राप्त झालं होतं. आणि अशा रीतीनं चित्रकूटातले सर्व पक्षी, पशु, वेल, वृक्ष, गवत सुद्धा हे पुण्याच्या राशी आहेत, धन्य आहेत, असं देव रात्रंदिवस म्हणायचे बरं का. आणि सर्व असे नयनवंत जे जीव आहेत, ज्यांना डोळे आहेत, ते सर्व श्रीरामांना बघून जन्म सफल झाल्यासारखे शोकमुक्त व्हायचे. सर्व पर्वत, वृक्ष, भूमी सुद्धा भगवंतांच्या चरणरजाच्या स्पर्शानं सुखी झाली आणि सर्वजण मोक्षाधिकारी बनले बरं का. आणि अशा रीतीनं तुलसीदास वर्णन करतायत की जिथं सुखसागर श्रीरामांनी निवास केला आहे त्या स्थानांचा महिमा काय सांगता येईल. सुखसागर जह कीन निवासू, जिथं क्षीरसागर आणि अयोध्या बरं का यांचा त्याग करून सीता, लक्ष्मण, रामचंद्र जिथं येऊन राहिले त्या वनाची शोभा अशी आहे की लाखो मुखांचे शेष सुद्धा ते सांगू शकणार नाहीत. आणि मग मी त्याचं वर्णन कसं करू. तलावातलं कासव कधीतरी मंदराचराला उचलू शकेल का म्हणतात तुलसीदास. आणि अशा ठिकाणी लक्ष्मण मनवचन कर्मानं श्रीरामांची सेवा करत होता. लक्ष्मणाचा स्वभाव आणि शील म्हटलंय, त्याचं प्रेम, याचं वर्णनच करता येत नाही, अशी सेवा लक्ष्मणानं सीतारामांची त्या चित्रकूटावर केलेली आहे. खरोखर वर्णनातीतच आहे ते, त्याबद्दल काही बोलणं शक्यच नाही. काही शब्दात ते त्याचा सेवाभाव मांडणं हे त्याच्या सेवाभावाला खाली आणण्यासारखं असं वाटतं. त्यामुळेच तुलसीदास म्हणतात वर्णन करता येत नाही. आणि पुढे म्हणतात, छिनू छिनू लखिसिय राम पद जानी आपू पर नेहू करतन सपनेहू लखनू चित्त बंधू मातू पितू गेहू. कसा होता लक्ष्मणाचा दास्यभाव. इथे श्री सीतारामांच्या चरणदर्शनामुळे आणि स्वतःवरचं त्यांचं अगाध प्रेम असलेलं बघून लक्ष्मणाला म्हणतायत स्वप्नात सुद्धा आपले बाकीचे भाऊ, माता पिता, घराची आठवण सुद्धा येत नव्हती. हा दास ज्याचं मी पण निघून जातं. म्हणून म्हटलं ना मगाशी, सेवा हा शब्द मुखातून उच्चारताना सुद्धा क्लेश होतात की आम्ही त्यामध्ये कुठंच बसत नाही. सेवा भाव, दास्य भाव यामध्ये बसण्यासाठी पूर्ण अहंकाराचा निचरा व्हावा लागतो. त्यामध्ये माझी सेवा किंवा मी सेवा करतो आहे हा भावच पुसला जातो, त्याला खरी सेवा म्हणतात. आमची कोणतीही गोष्ट मीपासून सुरू होते पहा. मग माझी प्रार्थना, माझा जप, माझी सेवा किंवा माझ्यावर सद्गुरूंचं, भगवंतांचं प्रेम आहे, तो मी काही केल्या जात नाही. आणि त्यामुळे आमच्यासाठी दास्यभाव, सेवाभाव हा उघडून बसतो. आणि त्यामुळे मुख्यतः जोपर्यंत ह्या सर्व नेतीमध्ये ह्या सर्व जगाकडे पाठ फिरवली तरी हा मन आणि देह याकडे पाठ जो फिरवतो तो खरा दास बनू शकतो. त्यामुळे जोपर्यंत ह्या मनबुद्धीनं आणि देहानं आम्हाला केवळ सेल्फ सेंटर्ड बनवलंय तोपर्यंत लक्ष्मणासारखं दास्यत्व शक्य नाही. आणि त्यामुळे काय मिळवायचं असेल ह्या सर्व पठणातून, चिंतनातून आणि नामस्मरणातून, तर सद्गुरूंच्या ठिकाणी चित्त एकाग्र होऊन ह्या देह मनाचा आम्हाला विसर पडू दे एकदाचा, हे मागणं, हे ते खरं मागणं आहे जे आम्हाला महाराज सांगतात. भगवंताच्या ठिकाणी मागा. आणि मग म्हणतात की म्हणून तुम्हाला कोणतीही इच्छाच मनात येऊ नये असं मागा. आणि ती इच्छा मनात कधी येणार नाही तर या देह मनाचा विसर पडेल तेव्हाच येणार नाही. त्यामुळे तसंच होवो ह्या सर्व पठण चिंतनातून तो दास्यभाव आमच्या अंतरंगात उमटो त्यांच्या कृपेनं, हीच त्या सद्गुरुनाथांच्या चरणी कळकळीची प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.